स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर नगरपालिकेचा अजब गजब कारभार। जिंतूर नगरपालिकेला प्रशासक लागल्यापासून मनमानी कारभार सुरू असून दर 2-3 महिन्याला कर्मचाऱ्यांवर उपोषणाची पाळी येते। पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी आसाराम भानुदास बुराडे मागील 4-5 दिवसांपासून उपोषणाला नगरपालिकेसमोर बसले असता मुख्य अधिकारी यांनी एकदाही भेट दिली नाही। कार्यालयीन अधीक्षक यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले, मला माहीत नाही, मी नवीन आहे। तर पाणी पुरवठा इंजिनियर मॅडम यांना नगर आणि कॉन्ट्रॅक्टर आपल्या कार्यालयाला भेट कधी देतात विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्यात, दूरध्वनीवर आमचा संपर्क होतोय। विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागात नगराळी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी काम करत असून या कंपनीचा कोणीही सुपरवायझर नसून कॉन्ट्रॅक्टर नांदेड येथून रामभरोसे कॉन्ट्रॅक्ट चालवत असून नगरपालिका त्या कॉन्ट्रॅक्टदाराला का कारण विचारत नाही असा प्रश्न कर्मचारी वर्गात सुरू आहे। तर माजी नगरसेवक उस्मान खान पठाण यांनी उपोषणकर्ते तब्येत खालावली असल्यामुळे नगरपालिका येथे जाब विचारलाय। नगरपालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाला आमंत्रित केलं असता उपोषणकर्ते आसाराम बोराडे यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आले। पाहुया नगरपालिकेचा अजब गजब कारभार। हमने तो देखा नहीं उसको साहब, मैंने तो कभी देखा नहीं उसको 20 साल के सर्विस में 10 साल से काम कर रहा है। अब ये यहाँ ऑफिस सुपरिटेंडेंट नहीं है साहब आए वाले, इनको भी नहीं मालूम क्यों नगराड़े कौन है, वो एजेंसी वाला कौन है। तो अरे काम यहाँ उसका यहाँ कौन उसका ये है सुपरवाइजर, तो वो भी नहीं मालूम किसको। हालांकि यहाँ सुपरवाइजर होना ठीक है, एजेंसी वाला नांदेड़ का है, लेकिन सुपरवाइजर है ना वो मैडम है, इंजीनियर वो लेडीज। 300 रुपए का एक ड्राइवर है, उनको भी नहीं मालूम इंजीनियर को कौन है गाड़ी पे, फिर उसका पेमेंट कैसे निकाला 24,000 पर डे। बाकी बजट कहाँ जा रहा? भाई जब मेरे पास काम कर रहा तो मैंने आवाज दे दी अकाउंटेंट बिल निकालेगा ना, लेकिन जब तुम्हारे पास अकाउंटेंट ने निकाल दिया ना लिख के रिपोर्ट हुआ आदमी ने सिंगारा ने मैडम ने इंजीनियर अधिकारी देने का मैडम 2 जन गया पगार घ्या। कल तुम बोलिए ना नगराने ने खाली 95 वाटर से मिलेगी आदमी तो इन्होंने काम करे, एक दिन भी काम करे बोल 95 चलो 1 रुपया पेमेंट मत करो उसका। तुम्हारा बोलो कितना थे, मैं क्या बोला उन्हें खाली पैसा ना ये मोहित ने हमारे पास काम करा, एक दिन निकाल कर कौन सा दूसरा आदमी खड़े कर दिया मुनिया। सर आपल्याकडे नगरपालिकेचं कार्यालयीन अधीक्षक पद आहे आणि 5-6 दिवस झाले आपल्या नगरपालिकेसमोर एक कर्मचारी उपोषणाला बसले आहे, ज्याची सध्या तब्येत नाजूक झालेली आहे। आपण कार्यालयीन अधीक्षक आहात, आपल्याकडून नगरपालिके कोणत्या कर्मचाऱ्याकडून त्या व्यक्तीची भेट देण्यात आली का 5-6 दिवसापासून? 3 वेळेस आम्ही सदर कर्मचाऱ्याला विनंती केली, पत्र दिलं आपल्या, परंतु त्या कर्मचाऱ्याने पत्र घेण्यास इन्कार केला। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलं, पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांच्या 2-3 वेळेस त्यांच्याकडे येऊन तपासणी करून गेले, सिव्हिल हॉस्पिटलची पण डॉक्टर येऊन गेले, त्यांनी तपासणी केली। आजही त्यांना आम्ही आत्ता जाऊन आलो त्यांच्याकडं, पण त्यांनी ते पत्र घेण्यास इन्कार केला आणि आपलं उपोषण सोडण्यासुद्धा त्यांनी नकार दिला। त्या उपोषणकर्त्याचं काय मागणी आहे? त्याची मागणी आहे की त्यांनी काम केलेलं आहे म्हणतं आणि पगारच्या संदर्भात त्याची मागणी आहे। आम्ही तो सदर कर्मचारी नगरपालिकेचा नसून तो कंत्राटदारामार्फत तो नगरपालिकेकडे काम करतो असं त्याचं म्हणणं आहे। आम्ही सदर कंत्राटदाराला पत्र पाठवलं, नागराल इंडिया नांदेडची कंपनी आहे, त्या कंपनीला आम्ही विचारणा केली, त्याला पत्र पाठवलं, पण त्याचं आता पत्र आलं आम्हाला की तो सदर कर्मचारी आमच्याकडे काम करत नाही असं त्यांनी लिखित दिलेलं आहे। तर जे कर्मचारी इथं ज्या कंपनी तुम्ही दिलेलं टेंडर दिलेलं आहे त्याचं कोणी सुपरवायझर इथं अवेलेबल असेल, त्याला माहिती असेल ना हा कर्मचारी काम करत होता का नव्हता, त्यानं त्याचा रिपोर्ट अहवाल सादर केला असेल? नाही, कंपनीकडूनच पत्र आलेलं आहे की तो सदर कर्मचारी आमच्याकडे काम केलेलं नाही म्हणून। जे सुपरवायझर इथं होता हां ते कोणता असो, नगरपालिकेचा असो किंवा प्रायव्हेट असो, त्यानं अहवाल तर सादर केला असेल ना, त्यानं किती माणसं त्याच्यापाशी काम आहेत यादी असेल ना। सुपरवायझरची काही माझं काही भेट नाही किंवा माझं बोलणं काही नाही झालं, पण आता जे पत्र आलं कंपनीकडून त्या कंपनीच्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सदर कर्मचारी आमच्याकडे काम करत नाही म्हणून। मग आता जे उपोषणाला बसले त्याची जिम्मेदारी कोणापाशी? जिम्मेदारी म्हणून नाही, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही 15 दिवस द्या, आम्ही असं सगळी चौकशी करून आम्ही तुमच्या वेतनाच्या संदर्भात काय योग्य ती आम्ही कारवाई करू। आता तुम्ही उपोषण मागे घ्या, 15 दिवसामध्ये आम्ही संबंधित कर्मचाऱ्याकडून अहवाल घेऊ, अहवाल आल्याच्यानंतर त्यांना 15 दिवसामध्ये जी काय योग्य कारवाई आपण करू। आपण सर दर महिन्याला 2 महिन्याला नगरपालिका कर्मचारी ते कंत्राटदार असो किंवा नगरपालिकेची परमनंट असो दर महिन्याला उपोषणाची बाळी काय येते?
कायम तर काय कर्मचाऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त प्रॉब्लेम आहे आपला कंत्राटच्या संदर्भामध्ये. म्हणजे कंत्राटी कामगार जे आहेत त्या संदर्भामध्ये आहे. तर तो शिवसाहेबाबरोबर आम्ही आता चर्चा केली आहे. शिवसाहेब सोमवारी आमची त्यांनी मीटिंग बोलवली आहे सोमवारी. त्यात बोलवली नाही साहेबांनी बोलवली. साहेब इथे येतील किंवा मग आम्ही तिकडे जाऊया. ते आपण ठोस निर्णय काहीतरी होईल सोमवारी. तर तुम्ही असं जे ज्यांना टेंडर देतात तुम्ही त्यांच्यावर नगरपालिका असं काही नियम असतात ना की इतक्या तुम्ही जे लोक लावतायत हो. त्यांचे पेमेंट व्हावे न व्हावे असं म्हणता येणार नाही ना सर तुम्हाला की ते कंत्राटदार आहे म्हणून हातवरती करता येणार नाही ना. नाही आपण कंत्राटदाराला आपण 10 लोक लावायचे 20 लोक लावायचे आपल्या ऑफिसतर्फे आपण कारवाई आपला पत्र त्यांना देतो, ऑर्डर देतो आणि तो आम्ही डायरेक्ट एजन्सीला पेमेंट करतो. एजन्सी त्यांना पेमेंट करते. डायरेक्ट कंत्राटदाराला नगरपालिका मार्फत पेमेंट जात नाही. हो एजन्सीच्या मार्फत ते पेमेंट करतात. तर तुमचं पेमेंट एजन्सी डबल कंपनीच्या मालकाचा आणि माझा फोनवरती वेळोवेळी ज्यावेळेसही मला मनुष्यबळाची वगैरे आवश्यकता होती किंवा कार्यालयाला आवश्यकता होती त्यावेळेस फोनवरच संवाद झालेला आहे. प्रत्यक्ष आम्ही एकदाही भेटलेलो नाही. सध्या फोनवरच सगळं काम चालू आहे. फोनवरती संवाद साधून काम चालू आहे. आपल्यापाशी किती कर्मचारी काम पाहतात? पाणी पुरवठा विभागात 12 कर्मचारी आहेत आणि 12 कर्मचारी आज जो कर्मचारी उपोषणला बसले ते आपल्यापाशी पाणी पुरवठाला होता का? पाणी पुरवठ्याला नव्हता तो. ह्या यादीमध्ये ते नाव नाही आहे त्याचा. परंतु माझे जे पाणी पुरवठा निरीक्षक होते म्हणजे आहेत हाताखाली तर आता सध्या त्यांना 1 महिन्यापूर्वी पाणी पुरवठा निरीक्षक पदावरून लिपिक म्हणून दुसऱ्या विभागामध्ये काम दिलं. तर त्या शिंगारे म्हणून जे आहेत त्यांच्या हाताखाली ह्या मुलांनी काम केलं आहे असं या मुलाचं म्हणणं आहे. तर मग शिंगारेंनी जर त्यांच्याकडून काम करून घेतलं असेल तर त्याच्या पेमेंटचा किंवा त्याच्या कामाचा मोबदला आम्ही निश्चितच देऊ. पण शिंगारेंनी तसं लिहून देणं आवश्यक आहे आणि त्यांनी कुठल्या बेसिसवरती त्यांच्याकडून काम करून घेतलं बेसिकली की नाव नसताना पण यादीमध्ये किंवा पुरवठादाराकडून नाव नसताना पण त्यांनी कुठल्या बेसिसवरून त्यांच्याकडून काम करून घेतलं. हे या प्रश्नाचे उत्तर मिळणं महत्वाचं आहे. जर त्यांनी त्याच्याकडून जर त्या याच्यावरती काम करून घेतलं असेल तर हे शिस्तभंगासाठी पात्र आहेत ते किंवा मग त्यांचं जे देयक आहे ते त्यांच्या पगारीतून कपात करून द्यावं लागणार आहे. बरं आता ते 24 लोकांची जी यादी त्या साहेबांनी पाठवली ते कोणत्या बेसिसवर आपण त्यांच्यासोबत मुलाखत केली? ऑफिसमधून रिक्वायरमेंट आम्ही पाठवली की बाबा प्रत्येक विभागाकडून रिक्वायरमेंट जाते की किती कर्मचारी आवश्यक आहेत काय कसं आणि त्यालाही पर्टिक्युलर आकृतीबंध आहे नगरपालिकेचा आणि नगरपालिका किती लोकांवर खर्च करू शकते ह्याही बेसिक गोष्टी आहेत आणि जितक्या लोकांवरती खर्च करू शकते तेवढ्याच लोकांची रिक्वायरमेंट म्हणजे मनुष्यबळ पुरवठा करण्यात यावे असं आपण त्यांना मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी आपल्याला मनुष्यबळ पुरवठा केला. आपण याच्या अगोदर जी मागणी केली ती मग त्या यादीत असं या माणसाचं नाव नव्हतं का? नाही आपण माणसाच्या नावानिशी यादी नाही केली. आपण फक्त संख्या कळवली आहे की तुम्ही आम्हाला एवढं मनुष्यबळ पुरवठा करा. आपण कुठल्याच माणसाची नावानिशी यादी नाही त्यांना आपण मनुष्यबळाची मागणी केली बरोबर आहे. मग तिकडून जी यादी आली याच्या अगोदर यादी आली असेल ना मग त्या यादीमध्ये या माणसाचं नाव नाही का? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका. आपल्यापाशी नगराळे हा पाणी पुरवठा एजन्सी दिलेली आहे. आता सध्या त्याचा एक कर्मचारी उपोषणाला बसले 5 दिवसापासून. सध्या त्याची तब्येत खालावलेली आहे. मग आता जे सरांनी आपलं लेटर दाखवलं की हा कर्मचारी कामालाच नव्हता आणि जे मॅडम आहेत आणि शिंगारे साहेब आहेत यांनी अहवाल दिलाय त्याच्या नावाचा. मग या दोघात काय आहे डिफरंट? आमच्या चिंतूर नगर परिषदेतर्फे ऑगस्टमध्ये पाणी पुरवठा विभागासाठी 1 आणि कार्यालयासाठी 1 असे 2 वेगवेगळे निविदा होत्या. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभागासाठी 12, स्वच्छता विभागासाठी 12 आणि कार्यालयासाठी वेगळं टेंडर आहे. सध्याचा जो विषय तो पाणी पुरवठा टेंडरचा आहे. त्याच्यामध्ये जी तुमच्याकडे लिस्ट आहे ती कंत्राटदारांना नगरपालिकेला दिलेली माणसांची यादी आहे. परंतु या यादी व्यतिरिक्त काही कर्मचारी त्या विभागात काम केल्याचं त्या विभाग प्रमुखांना अहवाल दिला आहे. आता ह्या यादीप्रमाणे पेमेंट झालेले आहेत. आता जे उपोषणाला कर्मचारी बसलेले आहेत त्याचं म्हणणं आहे की मी सुद्धा काम केलेलं आहे. तर आम्ही तसं विभागात आता ऑफिसमध्ये आदेश काढला आहे की यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं आहे का, तर त्यांचा अहवाल येईल, त्यांची पेमेंट होईल. पण आता पेमेंट आजच्या आज देणं थोडं शक्य नाही कारण पेमेंट त्याच्या खात्यावर जावं लागणार बँकेमध्ये. नाही सर, या माणसानं काम केलंय म्हणून
अशी आपली म्हणणं आहे का? कारण आपलं एजन्सीधारक म्हणते हा माणूस माझ्यापाशी कामाला नव्हता आणि आपले जे शिंगारे आहेत त्यांनी त्याच्या नावाचा अहवाल सादर केला आहे. मग या दोघात काय ताळमेळ आहे? त्याच्यासाठीच आपण आज ते कुठे आहेत आदेश आणखी आता आदेश काढले कुठं आणखीन एक आदेश काढले की तेच आम्ही त्याच्याकडून रिपोर्ट घेतो त्या विभागाकडून ते नाटक आहे तुमचं, ते नाटक आहे तुमच्यावर. मी पुराव्यासहित बरं, आता आपण या एजन्सी धारकावर काही कारवाई करणार का? बरं ठीक आहे सर, आता तो उपोषणाला बसलाय, त्याची उपोषणाची जिम्मेदारी कोणावर आहे? त्याची सध्या तब्येत लई खालवलेली आहे. कार्यालयाच्या म्हणजे आस्थापनेवरती तो कर्मचारी नाही आहे परमनंटचा. त्याचं म्हणणं आहे की मी कंत्राटदाराकडून काम केलेलं आहे. पण कंत्राटदार असं करते तर नगरपालिकेची काही त्याच्यावर काही नियमावली काही नियम असताना मग बघूया आपण जर त्यानं जर भंग केला असेल त्याच्या त्या करारनाम्याचं त्याचं आपण टेंडर रद्द करून टाकू. आणि सर जिंतूर नगरपालिकेला स्वच्छताचे कर्मचारी असो परमनंटचे असो असं दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण मागच्या वेळेस म्हणला होता, आपल्याला आठवण असेल की ते 4-5 घंटागाडीवाले कर्मचारी बसलेले होते. आपण त्यावेळेस पण म्हणला होता की त्या एजन्सी धारकावर कारवाई करू. नाही, त्यांचा प्रश्न काढला ना मागे. नाही, त्यांचा प्रश्न झाला, पण असं वारंवार कर्मचाऱ्यांसोबत असं का होत आहे? त्याच्यावर कोणाची निगराणी नाही. समजा उडवाउडवीची उत्तर त्या कर्मचाऱ्यांना देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कोणाचं अधिकाऱ्याचं लक्ष नाही का? नाही, त्या प्रत्येक कर्मचारी ज्या विभागात कामाला आहे ना त्या विभाग प्रमुख त्याच्यावर ते नियंत्रण असते. मग आता हे जे एजन्सी आहे हां, याचं सुपरवायझर कोण आहे आपल्या इथं? त्याचा सुपरवायझर सध्या कोणी नाही, स्वतः तोच काम पाहतो. ह्याच्या अगोदर गुलाब नेटके म्हणून ज्यावेळेस टेंडर सुरू झालं होतं त्यावेळेस त्यानं त्याचा सुपरवायझर इथं ठेवला होता, गुलाब नेटके. मात्र मागच्या वेळेस आपण पण होता तिथं की पोषण झालं होतं. त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांचीच मागणी होती की गुलाब नेटकेला तिथून हटवा. आणि त्याच्यानुसार आपण ते पत्र दिलं होतं की गुलाब नेटके जे काही सुपरवायझर ते काढून टाका म्हणून, म्हणजे मुलांचीच मागणी होती. तर मग आता कोण सुपरवायझर आहे ते? आता हे जे काम जे करतायत मग आता हे कोणाच्या निगराणीखाली काम करतायत? ते प्रत्यक्ष पाहतो. हां, प्रत्यक्ष पाहतो. हा माणूस प्रत्यक्ष पाहत होता. मग याच्यावर कोणाच तरी वाच असेल ना अजून? कोणाचा? तो जे पत्र आले ते मूळ मालक आहे त्या कंपनीचा. एक मिनिट, उपोषणाला बसले राय बोराडे, मग याला वाच करण्यासाठी कोणीतरी असेल ना? हा काम करतोय किंवा दारू पिऊन कुठं फिरतोय त्यांना काय करत नाही, याला वाच करण्यासाठी कोणीतरी असेल ना? प्रत्येक विभागामध्ये ज्या विभागात काम करतात त्याचा विभाग करू. तर विभाग प्रमुख करणार आहे का एजन्सी धारकाचा सुपरवायझर करणार? आपण एजन्सी धारकाला संख्या कळवली, आम्हाला एवढे माणसं द्या. एजन्सी धारक आपल्याला माणसं देतो, मग ते आपल्या विभाग प्रमुखाच्या निगराणीकडे येतात. बरं, आता हे जे नगरापाशी आपलं पाणी पुरवठा एजन्सी किती दिवसापासून दिलेली आहे? ऑगस्ट 2023 पासून. 2023 पासून? ऑगस्ट 2023. अच्छा, आतापर्यंत त्यांनी कितीदा जिंतूरला व्हिजिट केली? ते ज्या त्या विभाग प्रमुखाला माहीत असणार ना, माझ्याकडे बिल लेलो तुम्हारे पास बिल काढायला आपले भेट होणार नाही. बँक में से जाता ना जी, आरटीजीएस तुम्हारे पास तक मिला नहीं क्या? बँक में से आरटीजीएस जाता ना. तुमको आपली नगरपालिका मिला नहीं, तुम्हाला आज तक आयत नाही. नाही, माझी त्यांची भेट नाही. पाणी पुरवठ्याची एजन्सी दिलेली आहे आपल्या, त्यावेळेस त्याला काय नियमावलीवर दिलेली आहे ना, ते फाईलमध्ये आहे, ते संचिकेमध्ये आहे. मी काही पाहिलं नाही ते. आपण संचिका बघून आपण सांगू. नाही सर, आपल्याला इथे येऊन 2 महिने झाले, आपण म्हणतात काय माहित नाही असं कधीपर्यंत म्हणणार आहे आपण? मी संचिका अजून माझ्या पाहण्यात आली नाही, मी पाहिली नाही. मी पाहून जे पाणी पुरवठा इंजिनियर आहे त्यांनी अहवाल सादर केलेला आहे, मग त्यांनी जे अहवाल सादर केलेला आहे ते चुकीचं आहे का असं आपल्याला म्हणणं आहे का? मी पाहून घेतो ती संचिका पाहून घेतो तुम्हाला. पण कधी पाहणार आहे आपण? 5 दिवस झाले त्या माणसाला बसून. आपण त्या एजन्सीवर काय कारवाई करणार? त्यांना सोमवारी इथं बोलवले 11 वाजता, त्यांना पत्र पाठवलं आम्ही. सोमवारी 11 वाजता पाठवले, त्यांना बोलवले इथं. त्या चर्चेअंती जे काय होईल आपण ते जर दोषी असतात तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. त्या उपोषण करताना सोमवारपर्यंत काय दुखापत झाली त्याची जिम्मेदारी कोण घेणार? त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही की तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्हाला थोडा वेळ द्या. तेवढ्या वेळेमध्ये आम्ही निश्चित कारवाई हे करू, काहीतरी कारवाई करू. तुम्ही त्याला काय लेखी दिली? तुम्ही त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? टेंडरवाला घेणार आहे, तुम्ही घेणार आहे? तो मुळात ते एजन्सीचा कर्मचारी आहे. तो आमच्या नगरपालिकेचा नाही, तर तरी पण आम्ही त्याला विनंती केलेली आहे. आम्ही एजन्सीचा कर्मचारी आपण म्हणताय, आपला जे एजन्सी धारक आहे त्याने तुम्हाला फॅक्स पाठवलाय, आतापर्यंत तुमचा आणि त्याचा काही संपर्क नव्हता. आपल्या माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड आहे तुम्ही म्हणले, मग तुम्ही हा फॅक्स तुमच्या हातात पडला कसा? तुम्ही कसं ओळखता की हा माणूस तोच आहे म्हणून?
आणि आम्ही त्याला पत्र पाठवलं, आम्ही आता त्याला मेलवर पत्र पाठवलं, तर त्याचं मेलवर त्याचं ते उत्तर आलं त्याचं. मग हा उत्तर तुम्ही ग्राह्य धरता समजा. मेल आला ना हो, त्याचा. हा मेल तुम्ही ग्राह्य धरता. आणि जे नगरपालिका जे पाणी पुरवठा शिंगारे मॅडम जे त्यांनी जे अहवाल दिले हे आपल्याला नाकारणार नाही, आम्ही तेच म्हणलंच नाही, नाकारायचं नाही, आपला विषयच नाहीये. आम्ही फक्त खातरजमा करून तो त्या कर्मचाऱ्याने जर काम केलं असेल तर निश्चित त्याला मिळेल ना. नाही मग फक्त आम्हाला वेळ पाहिजे. हा जे तुमचा एजन्सीधारक आहे ह्यामध्ये माणूसच नव्हता माझ्यापाशी. आणि जे नगरपालिकेत जे तुमचे शिंगारे यांनी त्या नावाचा अहवाल दिलेला आहे. आम्ही त्यासाठीच आम्ही वेळ मागून घेतलाय. त्यांनी अहवाल जर दिला असेल, त्यांनी जर निश्चित काम केलं असेल तर त्याला त्याचा मोबदला मिळेल. मग आता सोमवारपर्यंत जर त्याच्या जीवाला काही कमी जास्त झालं, आता सध्या त्याची कंडिशन बिघडलेली आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? त्याचं ना एजन्सीचा ना सुपरवायझर आहे ना काही आहे. मग त्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? त्याचं उत्तर पाहिजे सर. आम्ही हे केलं, पोलिसला कळवलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी पण झालेली आहे. नाही, तुम्ही एजन्सीला कळवा ना की तुमचा सुपरवायझर पाठवा म्हणून. सुपरवायझर कुठे आहे? सांगितलं ना, सुपरवायझर नाही, तो मालकच येणार आहे सोमवारी. सकाळी 11 वाजता आम्ही त्याला मिटिंगला बोलवलं. सुपरवायझरला सोमवारी बोलवले. मग आता हे जे लोक काम करतात सर, अध्यक्ष एक मिनिट, आता हे जे लोक काम करतात मग यांच्यावर निगराणी कोणाची आहे? नगरपालिकेची आहे का सुपरवायझरची आहे? नाही, त्यांना जे लोक त्यांनी आपल्या याच्यावर दिलेत ना, आपल्याला समजा 10 लोक त्यांनी दिलेत, तर ते 10 लोकांना काम करून घ्यायची जबाबदारी आपल्या संबंधित एजन्सीची, आपल्या याची कर्मचाऱ्याची. कोणत्या कर्मचाऱ्याची? स्वच्छता विभागामध्ये जर त्यांनी दिली असेल तर स्वच्छता निरीक्षकाची, पाणी पुरवठा जर ते कर्मचारी असेल तर इंजिनियरची जबाबदारी त्यांची. आपण मग आता ती जे उपोषणाला बसलेलं आहे, मग आता त्याच्या जीवाला काही कमी जास्त झालं मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आपण त्याची कामाची जिम्मेदारी तेव्हा टाकतायत, पण ते उपोषणाला बसलं मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आता त्याची उपोषणाची जिम्मेदारी कोण घेणार ते सांगा सर. स्वदेशी न्यूजसाठी अजमल खान पठाण.